नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, वेश बदलून सायलीने महिपत आणि दामिनी यांचा बनवला व्हिडिओ बनवताच प्रियाबाबत समजलं खूप मोठं सत्य। त्यानंतर प्रेक्षकांनो, सायली अर्जुनने इथे बनवलेला व्हिडिओ रविराजला दाखवताच प्रियाचा खोटाडेपणा आला समोर आणि त्यामुळे रविराजने लावली प्रियाची वाट। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने अर्जुन आणि सायली दोघेजण प्रियाचा खोटाडेपणा रविराज काकांच्या समोर आणणार हे आता बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे। आता येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार, उलगडत जाणार हे आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे सायलीला प्रियाचा स्वभाव लहानपणापासून माहिती आहे। म्हणजे जरी किती कुणी प्रियाला किती मी ओळखते हे सांगितलं तरीसुद्धा सायलीच्या खालीच। नुसती सायलीच नाही तर वात्सल्य आश्रमामध्ये राहणारे सगळेजणच प्रियाला अगदी व्यवस्थित ओळखतात। प्रिया किती मोठी माणूसघाणी आहे आणि खोटाडी मुलगी आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याच्यामध्ये सायली तर मोठी असल्यामुळे प्रियाचा स्वभाव अगदी व्यवस्थितरित्या ओळखते। प्रिया ही फ्रॉड मुलगी आहे, ती लोकांना पैशासाठी फसवते, लुबाडते। ही सगळी गोष्ट सायलीला माहिती असल्यामुळे सायलीला आपल्या घराला तिच्यापासून प्रोटेक्ट करायचं असतं, कारण ह्या प्रियाने खूप मोठा गोंधळ घालून ठेवलेला असतो। इथे मधुभाऊंच्या विरोधामध्ये खोटी साक्ष दिल्यानंतर पूर्णपणे वात्सल्य आश्रम इथे विखुरलेलं असतं। लहान मुलं दुसऱ्या आश्रमामध्ये गेलेले असतात, काका काकू दुसऱ्या आश्रमामध्ये गेलेले असतात, सगळेजण आता इकडे तिकडे राहायला जातात। तेव्हा इथे आता प्रियामुळे ही सगळ्यांची ताटातूट झालेली असते। सायलीला माहिती असतं की हिच्या मूर्खपणामुळे मधुभाऊंना या वयात खूप काही सोसावं लागलेलं आहे। त्याच्यामुळे सायलीच्या मनामध्ये कुठे ना कुठेतरी प्रियाबद्दलचा राग हा फारच जास्त वाढलेला आहे, पण तरीसुद्धा ती पुढे तो येऊ देत नाही, कुणाला त्याबद्दल काही सांगत नाही। मनातल्या मनात तिने तो राग दाबून ठेवलेला आहे। पण आता त्यावेळेला फक्त गोष्ट होती मधुभाऊंची आणि तिच्या माहेरच्या कुटुंबाची, पण आता गोष्ट तिच्या सासरची आहे। कारण इथे प्रियाने अश्विनबरोबर लग्न करून सुभेदारांच्या घरामध्ये शिरकाव केला आहे आणि नुसता शिरकाव केलेला नाही आहे, तर तिने सुभेदारांना फोडण्याचा प्रयत्न केला आहे। अर्जुन आणि सायलीच्या विरोधामध्ये सगळ्यांना भडकवण्याची तिने सुरुवात केली। इथे कल्पनाचा राग कमी होण्याच्या ऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालला आहे। अश्विनबद्दल तर काही बोलायलाच नको, त्याला आपला मोठा भावसुद्धा कळत नाही आहे। ज्या भावासमोर त्याचा आवाज निघत नव्हता त्या भावासमोर तो आता बायकोची बाजू घेत त्याच्यावरती बोट दाखवून त्याला बोलत आहे। ज्या वहिनीशिवाय त्याचं पान हलत नव्हतं, ज्या वहिनीने त्याचा जीव वाचवला, त्या सायलीचा तो पदोपदी अपमान करत आहे। आणि जी कल्पना, जिच्या एका सांगण्यावरून सायली अख्ख्या घराची कामं करत होती, ती कल्पना तिच्याशी व्यवस्थित बोलत नाही आहे, फक्त प्रियामुळे। आता या सगळ्यांमध्ये जर कुणी थोडंफार सायली अर्जुनशी चांगलं वागतं, प्रताप काका आणि विमल हे दोनच माणसं। तेव्हा इथे प्रियाला आता खोटं बोलल्याशिवाय काही जमत नाही, पण सायलीला तिचा हा स्वभाव अजिबात आवडत नसतो। ती घरातून कधीही बाहेर जाते आणि विचारल्यावर सांगते की माहेरी गेले होते म्हणून, प्रतिमाकडे गेले होते असं सांगत असते। प्रतिमा आत्याला विचारल्यानंतर ती म्हणत असते की नाही, प्रिया तर इथे आलेलीच नाही आहे, तन्वी आली असती तर मला कळलं असतं ना। पण आता हीच गोष्ट प्रियाला विचारल्यानंतर ती म्हणत असते, आई अगं तू गोळ्या वेळेवरती घेत नाही का? मी आले होते ना, तू एवढ्या मोठ्या मुलीला विसरलीस का? अगं काय आहे, ट्रीटमेंट सुरू आहे ना तुझी, असं बोलून ती तिच्या तब्येतीवरती सगळा ब्लेम आणत असते। हा प्रियाचा खोटाडेपणा सायलीला आता कळत असतो, पण करायचं काय, कारण तिला काही बोलायला गेल्यानंतर अख्खं घर इथे सायली अर्जुनला चुकीचं ठरवत असतात। त्यामुळे इथे प्रेक्षकांनो, सायलीला खूपच जास्त तिचा राग येत असतो। ती वारंवार म्हणत असते, प्रिया आत्तापर्यंत तू खूप खोटं बोलली आहेस आणि त्याची किंमत आम्हाला भोगावी लागली। तेव्हा आता माझ्या घरच्यांना तू फसवायचं नाही। माझ्या घरच्यांच्या विरोधामध्ये तू जर काही षडयंत्र रचण्याचा जरी प्रयत्न केलास ना,
तरीसुद्धा माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल हे सायलीने प्रियाला वारंवार सांगितलेलं असतं. तरीसुद्धा प्रिया, कल्पना, प्रताप काका, अश्विन, पूर्णाजी सगळ्यांशी खोटं बोलत असते. महिपतला भेटायला जाते, त्याचबरोबर दामिनीला भेटायला जाते, पण इथे घरी आल्यानंतर खोटीच कारणं देत असते. पण आता सायलीच्या हाती आणि अर्जुनच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला असतो. दामिनीने ज्या वेळेला प्रियाला चौकशीसाठी बोलावलेलं असतं तेव्हा प्रियाला जाणं भागच असतं. ज्या वेळेला अर्जुनने रीतसर तिला लीगल नोटीस पाठवलेली असते तेव्हा मात्र इथे प्रियाने खूपच जास्त कांगावा केलेला असतो. तिने इकडे अर्जुनवरती नको नको ते आरोप केलेले असतात. त्याची इथे आता लाज लज्जा काढलेली असते. तुला लाज नाही वाटत का? तुझ्या वहिनीला लीगल नोटीस पाठवतोस, अरे दुश्मन आहेस की कोण आहेस, असं बरंच काही ती बोललेली असते. पण इथे अर्जुनने तिला फक्त एकच वाक्य सांगितलेलं असतं की तुला इथे लीगल नोटीस पाठवली आहे, त्याच्यानुसार चौकशीला यावं लागेल. पण तिने रविराजांना फोन करून रविराज काकांना सांगितलेलं असतं की आत्ताच्या आता अर्जुनला फोन करून ही चौकशी रद्द करा म्हणून. मी काही तिथे जाणार नाही. आणि रविराज काकांनी सुद्धा मूर्खासारखा अर्जुनला फोन केलेला असतो आणि आपल्या लेकीची बाजू घेतलेली असते. मग आता अर्जुनने ठरवलेली असते चौकशी तर होणार, पण सायकॉलॉजिस्टच्या अंडर. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता दामिनी देशमुखचा फोन आल्यानंतर प्रियाला जाणं भागच असतं. प्रश्न महिपतच्या मुलीचा, साक्षीचा असतो आणि महिपतने आपल्या मुलीला निर्दोष सिद्ध करून बाहेर काढण्यासाठी अतोनात प्रयत्न केलेले असतात. त्याने इथे वकिलांना तर विकत घेतलेलंच असतं, पण त्याने जज साहेबांनासुद्धा खरेदी केलेलं असतं. इथे आता त्यांची पोझिशन वाढण्यासाठी त्यांनीसुद्धा महिपतची साथ दिलेली असते. म्हणजे ह्या लेवलचा महिपत. आणि त्याने तर प्रियाला इथे आता सरळ सरळ धमकी दिलेली असते की जेव्हा दामिनी देशमुख बोलवणार, जेवणाच्या ताटावरी जरी बसली असशील ना, जेवतानासुद्धा तिचा फोन आला तरीसुद्धा चौकशीला उठून यायचं. प्रश्न माझ्या मुलीचा आहे, सहजासहजी तुला माफ करणार नाही आणि शांतपणे जगू देणार नाही. जेव्हा माझी मुलगी जेलमधून बाहेर येईल ना, कायमची निर्दोष सिद्ध होऊन, तेव्हाच तू आरामात तुझं आयुष्य जगू शकतेस, नाहीतर अजिबात नाही. त्यामुळे जेव्हा दामिनी बोलवणार तेव्हा यायचं म्हणजे यायचं, अजिबात शहाणपणा करायचा नाही, असं आता तिला महिपतने सांगितलेलं असतं. आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो, ज्या वेळेला दामिनीकडे महिपत आणि प्रिया दोघेजण आलेले असतात त्याच वेळेला तिच्या ऑफिसच्या बाहेर अर्जुन आणि सायलीची गाडी जात असताना अर्जुनने प्रियाला आणि इथे महिपतला एकत्र बघितल्यानंतर सायली म्हणते की सर ते बघा, आताच्या आता जाते आणि प्रियाला जाब विचारते ती या महिपतला का भेटले ते. अर्जुन म्हणतो त्याची गरज नाही, थांबा 2 मिनटं. आणि तो लगेचच आपल्या मोबाईलमध्ये त्या दोघांचा फोटो काढतो आणि आता पुरावा म्हणून घरी घेऊन जातो. त्यानंतर घरी गेल्यानंतर सगळेजण जेव्हा प्रियाला विचारतात कुठे गेली होतीस, तेव्हा ती कारण काय देते, आधी आईकडे गेले होते, नंतर मैत्रिणीकडे. त्यानंतर अर्जुन म्हणतो हो, बेस्ट फ्रेंडला भेटायला गेली होतीस ना, बेस्ट फ्रेंड. तेव्हा प्रिया म्हणते मी फक्त माझ्या नवऱ्याला, सासू सासऱ्याला आन्सरेबल आहे, तुम्हाला नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे, मग आता तुझ्या बेस्ट फ्रेंडला भेटायला गेली होतीस तर सांग ना कुणाला भेटायला गेली होतीस ते. तेव्हा इथे प्रिया म्हणते सांगितलं ना, अरे मी स्वातीला भेटायला गेले होते. तेव्हा अश्विन म्हणतो स्वातीला मी फोन केला होता, ती तर म्हणाली तू तिला भेटायला गेलीच नाहीस म्हणून. आणि तेवढंच नाही, कित्येक दिवस तुमच्या दोघांचं बोलणंच झालेलं नाही आहे, असं सुद्धा स्वाती म्हणाली. तेव्हा प्रिया आता तोंडावरतीच पडलेली असते. अर्जुन म्हणतो काय, म्हणजे तू खोटं बोलतेस तन्वी. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो 1 मिनिट अश्विन, मी सांगतो ना तुला प्रिया कुणाला भेटायला गेली होती ते. अरे तुला माहिती आहे का, आपल्या डॅडला एका ड्रग्सच्या केसमध्ये महिपतने फसवलं होतं, तो गुंडा महिपत, अरे त्यालाच भेटायला गेली होती तन्वी. हो की नाही तन्वी, तुमचा विश्वास बसत नाही आहे का कुणाचा, थांबा पुरावा दाखवतो. तेव्हा अर्जुनने आपल्या मोबाईलमध्ये महिपत आणि प्रियाचा जो फोटो काढलेला असतो तो फोटो आता तो सगळ्यांना दाखवतो आणि म्हणतो बघितलं किती खोटं बोलते ही प्रिया. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता प्रताप काका म्हणत असतात तन्वी अगं हे सगळं काय आहे, तू त्या महिपतला भेटायला गेली होतीस त्या गुन्हेगाराला, आणि त्याला भेटायला गेलीस तर गेलीस आणि आमच्याशी खोटं बोलतेस, का खोटं बोलतेस तू. तेव्हा प्रिया म्हणते खोटं बोलू नाहीतर काय करू, म्हणजे मी काही चांगलं करायला गेले तरी माझ्यावरती आरोप होतात. तेव्हा इकडे प्रिया म्हणत असते की त्या महिपतने मला बोलावलं होतं, त्याने अश्विनच्या अंगावरती गाडी घातली होती ना,
तर तो सॉरी पण म्हणाला होता, पण तरीसुद्धा मी त्याला विचारत होते की तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याच्या अंगावरती गाडी घालायची. मी त्याच्याशी वाद घालत होते आणि यांनी पुरावा म्हणून माझा फोटो काढला आणि तुम्हाला दाखवला. मी माझ्या नवऱ्यासाठी भांडत होते त्याच्याजवळ आणि तुला काय रे अर्जुन, उगाचच फक्त माझ्याविषयी सगळ्यांच्या मनामध्ये विष पेरतोस का? तेव्हा सायली म्हणते, हो का? म्हणजे तू जसं आमच्या दोघांबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये विष कालवतेस, तुला काय वाटलं आम्ही सुद्धा तुझ्यासारखेच आहोत का? तेव्हा इथे प्रिया आता खोटं नाटक कारण देते. तेव्हा अर्जुन म्हणतो, ते काही का असेना, पण घरी आल्यानंतर स्वतःच्या नवऱ्याशी आणि सासू सासऱ्याशी खोटं बोललीस हे खरंच आहे. कितीही खोटं बोललीस ना तरीसुद्धा हे काही लपून राहणाऱ्यातलं नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो सायलीच्या मनामध्ये सतत ती आता कुणकुण लागून राहते की प्रिया महिपतबरोबर नक्की काय बोलायला गेली असेल आणि ते सुद्धा दामिनी देशमुखच्या ऑफिसच्या बाहेरच त्या दोघंजणं काय बोलले असतील असा प्रश्न तिला पडलेला असतो. तेव्हा इथे सायली म्हणते की आता मलासुद्धा अर्जुन सरांची मदत करावी लागेल. आम्ही एक टीम आहोत. ते किती इथे मदत करतायत, किती मेहनत घेत आहेत, प्रियाच्या विरोधात पुरावे गोळा करतायत, साक्षीच्या विरोधात पुरावे गोळा करतायत, प्रत्येक केसचा अभ्यास करतायत. तेव्हा इकडे सायली म्हणते की आता मलाच काहीतरी करावं लागेल. आणि तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता सायली काय करते, महिपतवरती आणि दामिनीवरती नजर ठेवून असते. तिने आपला चेहरा पूर्णपणे कव्हर केलेला असतो आणि इथे आता महिपत दामिनीला भेटायला गेला ही तिला आता माहिती मिळते. तेव्हा इकडे सायली आपला पूर्ण चेहरा कव्हर करून दामिनीच्या ऑफिसमध्ये जाते आणि सांगते की दामिनी मॅडम यांना भेटायचं आहे, माझी अपॉइंटमेंट आहे. तेव्हा इकडे तुम्ही थोडा वेळ बसा, तुम्हाला पाठवलं जाईल असं आता इकडे रिसेप्शनिस्ट म्हणते. जेवणाची वेळ झालेली असते तेव्हा रिसेप्शनिस्ट जेवायला जाते. पण इथे आता महिपत भेटायला गेल्यानंतर दामिनी म्हणत असते की महिपत शिखरे, ती प्रिया इथे आली होती ना, तिला मी प्रश्न विचारले, एकासुद्धा प्रश्नाचं उत्तर तिने बरोबर दिलेलं नाही आहे आणि किती मोठा गोंधळ घालून ठेवला आहे. कळते का हो तुम्हाला? तिने काय केलं, 8:30 त्या विलासचा जीव गेला आणि तिने त्याचा जीव गेल्याच्या नंतरला त्याच्याच मोबाईलवरून पोलिसांना मेसेज केला मधुभाऊंकडून त्याच्या जीवाला धोका आहे म्हणून. तेव्हा इकडे आता त्या प्रियाने किती मोठा गोंधळ घालून ठेवला आहे. तेव्हा इकडे दामिनी म्हणत असते, मला व्यवस्थित सांगायचं महिपत शिखरे, माझ्यापासून एकसुद्धा गोष्ट लपून ठेवायची नाही. त्या प्रियाला मी आधीच सांगितलं की खरं बोल म्हणून, पण एकसुद्धा शब्द ती खरं बोललेलं नाही आहे. आता तुम्ही जर माझ्यापासून अजून काही लपून ठेवलंत ना, माझा त्या प्रियावरती संशय आहे. ती रविराज किल्लेदार यांची मुलगी मला अजिबात वाटत नाही. तेव्हा तुम्ही जर माझ्यापासून काही लपून ठेवलं असेल आणि ते जर मला कळलं ना, अगदी कोर्टात जरी कळलं की मला जी गोष्ट माहिती नाही ती जर मला कळली तर तेव्हाच्या तेव्हा तुमच्या मुलीची केस सोडेन. तेव्हा आत्ताच काही खरं मला माहिती नसेल ते सांगा. तेव्हा इकडे महिपत म्हणतो, नाही असं करू नका, एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. ही जी तन्वी किल्लेदार म्हणून आली होती ना, ती तन्वी किल्लेदार नाही आहे, ती प्रिया मधुकरच आहे. ती त्या किल्लेदाराची मुलगी नाही आहे. माझ्या मुलीच्या बचावासाठी आम्ही तिला तन्वी किल्लेदार म्हणून त्यांच्या घरी पाठवले. आणि तेव्हा प्रेक्षकांनो सायली हे बोलणं आता ऐकते. सायली हळूच आपला मोबाईल काढते आणि त्या दोघांचा व्हिडिओ तयार करते. थोडासा दरवाजा उघडते आणि त्याच्यामधून ती आता इकडे दामिनी आणि महिपतचं बोलणं रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करत असते. त्याच्यामध्ये महिपत सगळं काही बोलून जातो की मीच त्या मुलीला त्या किल्लेदाराच्या घरी मी त्याची मुलगी म्हणून पाठवले, जेणेकरून माझ्या मुलीला या सगळ्यामध्ये शिक्षा होऊ नये म्हणून. पण ती खरी तन्वी किल्लेदार नाही आहे, ती प्रिया मधुकरच आहे. ती कोण आहे काय मला नाही माहिती, फ्रॉड मुलगी आहे, पैशांसाठी वाटेल तसं काम करते. तेव्हा इकडे आता सायलीने सगळं बोलणं रेकॉर्ड केलेलं असतं. तेव्हा तिला एक गोष्ट कळलेली असते की प्रिया तन्वी किल्लेदार नाही आहे, तन्वी किल्लेदार दुसरीच कुणीतरी मुलगी आहे असं महिपत म्हणतो. त्यानंतर खूप मोठा पुरावा सायलीच्या हाती लागतो. सायली आता घरी घेऊन येते आणि अर्जुनला म्हणते की सर हे बघा, मी तुमचं एक महत्त्वाचं काम केलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय केलं? तेव्हा सायली तो आता व्हिडिओ ऐकवते. त्याच्यामध्ये इथे दामिनी विचारते की प्रिया कोण आहे? तेव्हा इथे महिपत म्हणतो की ती प्रिया मधुकर आहे, तन्वी किल्लेदार नाही. मीच तिला माझ्या मुलीला इथे त्या रविराज किल्लेदाराने मदत करावी निर्दोष सिद्ध करण्यासाठी म्हणून तिला त्या घरामध्ये त्याची मुलगी म्हणून पाठवले. तेव्हा इथे आता अर्जुनला खूप मोठा पुरावा मिळालेला असतो
तेव्हा इथे अर्जुन तो पुरावा घेऊन सायलीबरोबर आता रविराज काकांकडे जातो आणि रविराजला तो पुरावा दाखवल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. अशा पद्धतीने अर्जुन सायली या दोघांनी मिळून प्रियाची वाटच लावलेली असते. आणि आता इथे रविराज काकांनी व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना फार मोठा धक्का बसतो. पण निर्णय शेवटीला रविराज काकांना घ्यायचा असतो. ज्या मुलीला त्यांनी स्वतःची मुलगी म्हणून मिरवलेलं असतं, तिचे लाड पुरवलेले असतात, ती एक धोकेबाज मुलगी आहे, फ्रॉड मुलगी आहे, ही गोष्ट आता रविराज काकांना कळते. कारण इथे दामिनीने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सगळं काही महिपत बोललेला असतो. त्यामुळे इथे आता सायली अर्जुनने रविराज काकांना पुरावा दाखवत इथे प्रियाची वाट लावण्याचा आता खूप छान असा निर्णय घेतलेला असतो. आणि लवकरच प्रियाला तिच्या गुन्ह्याची शिक्षासुद्धा मिळणार असते. आता पुढे काय होणार हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे. प्रियाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार आहे.